नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या गणपतीपुळे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये गणपतीपुळेचे गणपती मंदिरचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर तिथूनच थोडंसं अंतरावर एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे प्राचीन कोकण। आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर तिकीट वगैरे काढले। तर इथे ना व्हिडिओ शूट किंवा फोटोशूट करण्यासाठी सुद्धा तिकीट घ्यावं लागतं, तर ते एक्स्ट्रा चार्जेस पे केले। हे म्युझियम किंवा प्रकल्प जो तयार केलेला आहे तो खरंच खूप बघण्यासारखा आहे आणि खूप छानही होता। तर सगळ्यात आधी ना इथे छान असं गाय वासरू होती आणि आम्ही आतमध्ये गेलो। तर आतमध्ये गेल्यानंतर ना तिथं मराठा वीर छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी प्रतिमा होती। आता तिथे गेल्यावर थोडा वेळ वेट केला आणि आधी मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक मॅजिक गार्डन म्हणून आहे, तिथलेच काही शॉट इथे डिस्प्ले केले जात होते। तर इथे सगळ्यात आधी ना गावात एंट्री केल्यावर छान असं नक्षत्र बाग होता। तिथे पुढे ना एक काळाची गुहा म्हणून होती। तर ती गुहामध्ये गेल्यावर ना असं वाटत होतं की आपण वर्तमान काळातून भूतकाळात प्रवेश करतोय। तर इतकं छान ते सांगत होते ना, जे मार्गदर्शक होते ते, तर त्यांनी संपूर्ण माहिती आम्हाला दिली। आणि त्या काळाची गुहामध्ये गेल्यावर ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कोण होता सगळ्यात आधी। आदी मानव होते, तर बरंचसं ना बघण्यासारखं होतं तिथं। आणि तिथून बाहेर निघाल्यावर ना नक्षत्र बागविषयी माहिती दिली। त्यांनी नक्षत्र बागविषयी असं सांगितलं की ना आधीच्या काळात ना आपली जी संस्कृती आहे ती निसर्गातून फुलली होती आणि आपल्या पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देव मानले होते आणि त्यांच्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त करायचे। आधीच्या काळात असे राखीव जंगल असायचे आणि त्यालाच देवराई म्हणायचे। वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन ही नक्षत्र बाग तयार केलेली होती। प्रत्येकाचा जन्म नक्षत्रानुसार झालेला असतो आणि त्यानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष असं मानलं जातं। त्याचे पूजन केल्याने आपल्याला आरोग्य, सुख, संपत्ती लाभते, तर त्याची ना पूजा केली जाते। तर असं हे सगळं आम्हाला तिथं जी मुलगी होती मार्गदर्शक देणारी ती सांगत होती। परशुरामची मूर्ती सुद्धा होती आणि त्याच आराध्य वृक्ष असलेल्या गावात प्रवेश केला। तर ते ना इतकी छान माहिती देत होते ना, तर सगळे खूप बारकाईने ऐकत होते की अरे हे आता काय सांगणार आहे तसं। तर ह्या ज्या सगळ्या वनस्पती तुम्हाला बघायला मिळत आहे, आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या, तिथे गेल्यावरच समजलं। तर अशा पद्धतीने आम्ही पुढे चालत गेलो आणि तिथं खूप सारे प्राणी वगैरे बघायला मिळत होते आणि मुलंही खूप आनंदाने बघत होते। तर असे इथे ना म्हणजे शिकारी वगैरे जे काही असायचे ना आधीच्या वेळी, तर ते सगळं ठेवलेलं आहे। तर इथं गाव शिकारी असं प्रत्येक ठिकाणी नावंसुद्धा दिलेली आहेत, जेणेकरून आपल्याला पण पटकन लक्षात येईल की इथं काय होतं। आमच्यासोबत ना आजोबा होते, तर दोघं आजोबांना आम्हाला सांगतही होते की हो खरंच आधी असंच असायचं वगैरे। तर त्यांनाही बघायला खूप आवडत होतं। इथं वाघजाई या ग्रामदेवतेचं मंदिर होतं। वाघजाई देवीबद्दल माहिती देताना सांगितलं की ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध मानला जातो आणि पूर्वीचा कोकण असाच समृद्ध होता। आणि त्यानंतर ना ग्रामदेवतेची मंदिराजवळनं गेल्यानंतर ना पुढे गावात प्रवेश केल्यावर एक नाभिक दिसतो। नाभिकाबद्दल लोकसाहित्यातील एक मजेशीर वर्णन आम्हाला सांगितलं आणि प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते असं ते सांगत होते। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल।
अशा पद्धतीने सगळं बघून झालं आणि काही फोटोज क्लिक केले ते तुमच्यासोबत शेअर केले आहे। अशी होती आमची मिनी ट्रिप जी आम्ही रत्नागिरी गणपतीपुळेला गेलो होतो। तर शेवटी आम्ही घरी जायला निघालो। तिथे छान असा बीच व्ह्यू सुद्धा होता आणि आलो आम्ही रेल्वे स्टेशनला म्हणजेच रत्नागिरीच्या। तर असा होता व्लॉग। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शेअर करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार। थँक्यू।